खरातला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 1 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बोंदूखरातला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। बोंदूखरातला 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तर पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडीतच रवानगी झालेली आहे। आज कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। मागितली गेली होती। त्याचं कारण असं की अजूनही तपासाचं काम अर्धवट आहे आणि आरोपी हा तपासात सहकार्य करत नाहीये आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याचा अजून तपास करणं गरजेचं आहे आणि ह्याकरता 3 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून मिळावी असं सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं। याच्या विरुद्ध आरोपीचे वकील त्यांनी असं सांगितलं की पहिल्या प्रथम ज्यावेळेस रिमांड मागितला आणि त्याच्याकरता जी कारणं दिली होती तीच कारणं दुसऱ्या रिमांडला वापरण्यात आली आणि आज जे पुन्हा 3 दिवसाचं रिमांड मागतायत तर आता रिमांड मागण्याचं काही कारण नाही, कारण पोलीस तपास झालेला आहे, पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं आरोपीला पोलीस कस्टडीत ठेवण्याचं किंवा पाठवण्याचं काही कारण नाही असं एकंदरीत त्यांचा म्हणण्याचा रोख होता। त्यानंतर मी कोर्टापुढे माझं म्हणणं मांडलं। मी एका पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्या मागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्वाचं आहे। आणि त्यानंतर मग जे आरोपीच्या वकिलांमार्फत जे कोर्टापुढे निवेदन केलं होतं की 30 कारणं पुढे आणली जातात, तर माझं म्हणणं असं होतं की 30 कारणं पुढे मांडली जातात त्याचं कारण असं की पहिल्या वेळेस जी कारणं होती त्याचा पूर्ण तपास झाला नाही म्हणून दुसऱ्या वेळेस काही कारणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि आज देखील तीच परिस्थिती आहे। आणि ह्या सगळ्याच्या मागचं जे कारण आहे, हा जो आरोपी आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाहीये। तर मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नॉन कोऑपरेशन ऑफ द अक्यूज इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं हे एक कारण आहे। त्यामुळं याचा फायदा देता येणार नाहीये, आरोपीला देता येणार नाहीये। आणि त्याशिवाय पुन्हा मी असं सांगितलं की हे जे आरोप केले गेलेले आहेत ते फार अत्यंत हीनस अशा स्वरूपाचे आहेत, समाज विघातक हे सगळे त्यांनी केलेलं आहे। अनेक जे कुटुंब आहेत ते उद्ध्वस्त होऊ शकतील असं ह्या आरोपीने कृत्य केलेलं आहे। समाज देखील अनस्टेबल होईल असं त्याने हे कृत्य केलेलं आहे। तर ही जी मागणी केलेली आहे 3 दिवसाची तपासाकरता मागितली गेलेली आहे, त्या मागणीचा विचार ह्या सगळ्या कारणांचा संदर्भात केला गेला पाहिजे आणि त्यामुळं ही जी 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी मागितलेली आहे ती देण्यात यावी। कारण इंट्रिकसी जी आहे, इंट्रिकसी आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी एलिगेशन्स, तर हे अत्यंत महत्वाचं आहे। हे फार अत्यंत गुंतागुंतीचं आहे, हे साधं नाही आहे। आणि याला एक महत्वाचं होतं की क्लोन रिपोर्टची चर्चा झाली की क्लोन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले ते फॉरेन्सिक लॅबमध्ये SIT ने म्हटलं किंवा सरकारी वकिलांनी म्हटलं, क्लोन रिपोर्ट नक्की काय असतो आणि